भोपळा म्हणजे जे डंगरे माणसं झाले ते नाही खात. काय डांगर भोपळा बघितलं का अशी सुना असावा डंगरी म्हणायचं सासूला. अयो आत्यो बा तोंड मारू तुम्हाला नाही म्हणलं मै सासू अभी तो जवान है. हा दिवाण आहे. होय. चल बाई ना झालं का चहा पाणी कोण बाई पण येते ना. झाला चहा पाणी झाला आताच. आणि तुम्ही का म्हणून आला बाजारला? मग कोण आणीन कोण आणि बाजार पण हा सुनाला पाठवायचं ना. सुना ना आणि बाजार मला सांगावं लागत तुम्ही. म्हणजे अजून कष्ट कसर सासूच्या हातात बघितलं का त्या मग बघित तुमची त्यांच्यापेक्षा जवान आहे. तुम्ही आणावा बाजार धरा पिशवी मी चालले घरी. बाबड तोंडाचे इथं नको तोंड खवळू चल चालली लगेच बाजार धर. हेच आता एखादी सून दिसली असती तर बघ रेशमे त्यांची सून किती भारी आहे बाजार आणि ती आता ते बघा सून त्यांची घरीची आहे आणि त्या बाजार तरी मी बाजार आणती. मग आणलं बाई. पाहिजे. बाजार नको आणायला काही नको. अरे देवा हा. बाई सुगाय सांगू मुगायला म्हणतात आणि चल दोघी जाऊ चल बाई अगं कवर सांगायचं हिला बाजार करायचं लेकर बाळ झालेत हा म्हातारी व्हायला लागली आपली सगळ्यांना एक काम करा हातात भोंगा घ्या सगळ्यांना सांगा लेकर बाळ झाले एक सून भोंगा बाजार करीन ना सून बाजार हा करीन ना. बरोबर आहे ना असं भोंगा घ्यायचं सांगायचं. आणि असं पण करा. आपल्या घरातली गोष्ट लोकांना सांगायची असती लोक तर हसायलाच बसले तर बरोबर आहे की नाही हो? बरोबर आहे बरोबर आहे. मग सासूवर थोबाड करून गेल्यावर मग कोण करीन बाजार हा अगं एखाद्या जनावराला तरी सांगत माणूस सरळ चालतं ते सरळ चलत पण हे अजून सरळ चला ना म्हणजे वाकडेच म्हणजे मी चलती. जनावर आहे का म्हणजे मी जनावर मानलं तुम्हाला आरडू नको रेशमी सरे बघा त्यात दरवेळेस बाजारात आणलं ना हेच म्हणता तुम्ही. बाई इकडून ये आता पपई घ्या ना किती भारी आहे बघा पिकलेल्या पपई आहेत सगळ्या किती गोड आहेत पपई घ्या ना. पोटात येतं लेकराच्या नको पपई बिपई खाऊ आता लेकर काय लहान नाही राहिलं लगेच पोटात येतं काही म्हणता नको खाऊ पपई. हा. नाही सांग बारीक आहे लेकरू. जुलाब होत्यात उन्हानी लेकराला हा केवढ्याला आहे तुम्ही कशाला खाऊ राहिल्या तुम्ही त्याच्या आजी आहेत म्हणल्यावरती त्याच्या पोटात येईल. माझ्या चला बघितलं का बाई आपल्या पोटात आणि ती कांदे कसे दिले आता घ्या 1-2 किलो कांदे घ्या ना चांगले जरा 10ला किलो ए, मांडले हाली ग रेशमी नको नको म्हणे ते पुढं बघू चल तुम्ही तर म्हणल्या 300 रुपयात बाजार शिकवणार आहे असं बाजार शिकते ना शिकवते मग उगाच चालले का एक सोडून चल ना बघ ना पुढं 4 दुकानं बघावं लागतात तेव्हा 4 8 आणि कमी होते तुला तर नको काश कसर तेवढी घरायचं बघ हे फुलं ते कसले कशाला आहेत? हा राहू फुलं दे कसले आहेत ते? ते ह्याचे येत हात घ्यायचे त्याची भाजी होती काय पण आता नाही चांगले लागत ते ह्याच्या महिन्यात चांगले लागतात कोणत्या श्रावण महिन्यात रेशमी 10 रुपयाने म्हण ना मी कशाला म्हणतो तुम्ही शिकवणार आहेत ना कमी नाही व्हायचं काही 10 रुपयाने बघितलं का असं दातीच अव 2 किलो घ्यायचे रेशमी बॉटल काय झालं नाही त्याले भारी बोलत मला त्या चल पुढं लय भारी बोलल्या हसत जावा सासूच इन्सेस झाल्यावर इन्सल्ट झालं ना इन्सल्ट म्हणतात बाय बाय त्या एवढी इंग्लिश कुठून शिकू राहिले आजकाल काय का व्हाय ना इडी वाकडी येते ना मला काय काय हुशार आहेत बाय आता तुम्ही काय हुशार आहेत रेश आपल्या शंभूला ना सगळं तुम्ही शिकवा बरं का मोठा झाल्यावर होय किती रुपयाला 60 रुपये किलो. पिकलेलं नाही तोय हे पिकलेलं आहे का हा. आता दाखव रामफळ दाखव अगं मला बसायला जमत नाही गुडघा दुखतोय हा, रेशमी. नका बसू तुम्ही हे एकाच सांगा त्याचे 40 रुपये सांगितले. अरे देवा धरा मी खाऊ अजून शकते खाऊ ना दे रामफळ? बिळ हा मी तर खाणार ना रामफळनी काय नाही होत नाही खात रामफळ खातेत ना खाते का? लेकरू लहान आहे काय होतंय मग त्याला हा काय होतंय सांगा ना होय, आपल्या पपई- सासूने खाऊ दिलं का आपल्याला पण आता खातात ना पोरी हा? ऐकतात का? खरबूज परत ते संत्रा बिंत्रा खाऊ दिल्या का खरं सांगायचं हा पण एक रामफळ चांगलं आहे ना खा चांगलं होतं पपई खाल्ल्यावर काय होतं पपई नाही खावा. हा सांग बरं बरं सांगितलं नाहीतर लगेच उधळली असती घ्यायला परत उठ घ्या ना केवढ्याला रामफळ. 20 रुपये देते 40. 20 रुपये माणुसकीच्या नात्याने द्या ती परत म्हणेन लय नात्याने लई जपून आणावं लागत आहे ते. हा बरोबर ऐका नाही. म्हणते. इकडून नि बरं आहे नाही पिकन घरी जाऊ बघा ते. कशाला इकडून तर घरी बिळ जाऊ होतं? तर पिकन ना त्या घरी जाऊ घ्यायचंय लगेच का? तोडू. हा घ्या ना दर चांगलं आहे, घ्या. हा. घ्या ना इकडून नि बरं आहे हो अहो काय नाही 20 ला नाही का नाही 20 ला नाही. दर
चल चल पुढं असा बाजार शिकित आहे व्हय. बाबा तेव्हा काय वांगे आहेत बघा हे काटेदार वांगे गावरान एकदम. अयो काटाच टोचतोय असे काटेदार वांगे आहेत. त्याला खारं वांग करते हे असे काटेचे वांगे खारं वांग चांगलं लागतं. आता आपण एकदा केलं होतं चुलीवर खारं वांग काय भारी झालं ना. चाटू चाटू खात होती बोट. लय भारी असं आपलं हे नसतं का वराटा पाटा त्याच्यावर वाटलं होतं आईनी. हा नुसती अशी वाढवून सांगती माझं की असं वाटलं होतं तसं चांगलं किती भारी झालतं. मला चुली पुढं घाली ती तेव्हा चांगलं म्हणून खाती. आता तिला वांगे अजून बारीक निरीक काही संसार कळाला नाही. नाका बोटांशी करतात ना तसं नाही कळत. हे नुसतं लाली पावडर आणि चिंध्या. जरा चिकटपट्टी सरक ना. लावतो, चिकटपट्टी जर घ्यायचं असेल तर चिकटपट्टी खोलायची नाहीतर चिकटपट्टी लावून ठेवी ते. बोळा घाल ना माझ्या तोंडात बोळा. घाललाच पाहिजे. हा बघा घ्यायची का वांगी? हा मला आवडतात वांगे. वांगे घ्या. घे. कशा पावशर? हे बघा 15चे अर्धा हे द्या. बघा कसे निवडता येतात मला. हे बघा हे अगं थोबड तोंडाचे हे अशा निवडीत येतोय खाऱ्या वांग्याला चालली निवडायला. त्यासाठी म्हणलं जरा बारीक निरीक करीत जा मग हे संसार. बघा हे बारीक हा बारीक घे असे. एवढं हा बघा हे एवढं शिकवावा. केवढंच वांग हे आपल्या शंभू एवढं. हा. तर शंभूला घेऊन यायचं ना बाजारात. आता तो लहान आहे तो मोठा झाला ना मग त्याला घेऊन येऊ. अहो, आता घरचाच व्हाय ना त्याला घेऊन. बाजार कधी व्हायचा? आपण नाही केला का? मग आपण केला. आपण मस्त केला बाजार. यांना होईन काय आता? एवढ्याले पोट घेऊन पाणी आणलं येऊन यांना घरात व्हाय ना. मी एक काम करते मी घरी जाते तुमची गप्पा झाल्या ना मग मी परत येते. हा मारा तुम्ही गप्पा मारा. घे किती घ्यायचे? अर्धा किलो घ्यायचे का? बघा मला का सांगू तुम्हाला आवडत मला आवडत टाकेव तिडके बघ. मला दिसत नाही तुला दिसत. अहो चष्मा लावला तरी दिसत का तुम्हाला? बघा ते काय म्हणून राहिले चष्मा लावला तरी काय डायलॉग म्हणला तुम्ही एक नंबर. हा. तेच आता डायलॉग मारू मारूच माझी पार बेइज्जती कर. घे लवकर. बघितलं का सुनाची करते तेव्हा सगळं चालत आहे. काय म्हणली? हेच बघायचं होतं. काय नाही द्या पैसे द्या पटकेशी. उठ मला उठू दे. मग तुम्ही पैसे कशाला देते ना. बसला होता? गुडघे दुखत आहेत तर कशाला बसता? अयो लय गुडघा मला दुखतो गं बाई. मला आता पुढे शिकवा. मी खाली खाली बसून मी माझं निवडून तुम्ही बसू नका खाली. गुडघे दुखत आहेत काय गरज आहे बरं? अहो रामफळ घेऊन जा ना. नको बाया. काय होतंय हो? चल बटाटे घ्यायचे का? किती रुपये दिले आता वांगे? 15 रुपये. हा आणि मग म्हणजे तुम्ही अर्धा किलो 15चे. मग ह्याला म्हणतात नका बोटांशी बा संसार करणं. लाली पावडर लावूनच नाही नटापटा आणि निघतोय चारपाटा. आता मी भाव करते. भेंडी कशी दिली? काय किलो? पाव आहे 20 रुपये पावशेर. एक काम करा ना 100ची 1 किलो द्या. बघितलं काय द्या म्हणून राहिले. कसा बाजार थोबाड तोंडाची असा बाजार काटे 100चा 1 किलो तुझ्या नानाने आणला होता का? 20 रुपये पावशेर म्हणून राहिले 100चा किलो ना. मग कशी पावशेर पडती कर ना हिशोब. येते डोंबलं गाय झालं. डोंबलं येते तुला बाजार करता. 100 रुपयाची नुसती भेंडीच खात बस. आता बघ भाजी मी कशी घेते ती. भाव कशी करते इकडे. भाव करणार ते भाव नाही करणार. 20 रुपये. केवढ्याला? 20. मी सगळी घेते. तू गप बस ना. मी सगळी घेते भाजी. केवढ्याला द्यायची? सगळे सगळी देऊ 15 हा? सारी घेत असले तर 15 देऊ. 15 नाही 10 लावा. सगळी घेते. आणि नाही ना. अहो एवढी घ्यायची. हा अच्छा, घ्या सारी घेत असले तर घ्या. बर सगळ्या भाज्या जर खाल्ल्या पण तर ह्याला पळावं लागेल तू नुसतं. गप बस. ते नको काढू धरी. आता बघ गंमत. किती 10 रुपयांनी किती आहे? जुड्या किती आहेत? 40. 200 रुपये होते. 400 रुपये 400 रुपये झाले. धरा 20 आणि 10 परत द्या. एकच गड्डी घेतली. तुम्ही समजा घेऊन राहिले होते मग 10 रुपये कमवून देता. हा 400 द्या ना. अबा घ्या 10 रुपये. एकच घेतली. तुम्ही म्हणले होते ना साऱ्या घेतील 400 रुपये देते. आता काय गल्लीत वाटू होय. एक घेतली धरा. तसं म्हणावं लागतं एकीसाठी. 10 रुपये द्या परत. आता इथं लोक आपल्याला मारते ना पळत मारते ना आपल्याला मागा पळते ना बाजारात. कशाला नाही मारते? नाही, तुम्ही 400 द्या. हा तुम्ही म्हणले होते साऱ्या घेतून 400 देतो. मग काय आता 10 रुपये कुठे द्या? मग आता माझ्याकडनं 400 धर ग डोक्यावर ठेव. चल उद्या देते. इथंच बसा उद्या. धर उचल. त्याला बसवता का आता मला? जा घेऊन जा. आता इथं भेटल्या आता नका भेटू परत. नाही आता वर भेटाय जायचे. आला इकडे 10.
चल ग. अशा भांडणं करून परत तुम्हाला बघितलं ना पळून जाते ते. हा होय चल. बघितलं का असं डोकं लावावं लागतंय बाजारासाठी. चल पुढं. परत तुम्हाला बघून आहे ना बाजार घेते ना पळून जाते. असं म्हण की झोडते म्हणावं तुम्हाला. मनातलं बोलल्या. काय फळ फ्रुट घेतले असते. खायला लय चटका. भाजीचं नको याड कशाचं नको. फळ फ्रूट खायची. ही कोणती चक्की हो ही डांगर बाबा आहे. डांगर भोपळा म्हणजे जे डंगरे माणसं झाले त्यांनी का काय डांगर भोपळा. बघितलं का अशी सुना असावा. डंगरी म्हणायचं सासूला. अयो आत्यो बा तोंड मारू तुम्हाला नाही म्हणलं हो मै सासू अभी तो जवान है. हा, दिवाण आहे. होय. वागुले ते पिरू का बरं गोड आहे का. सासू खावाड्याच कशी ग तुझी हा? सारखी खातच राहते बा अशी कशी सासू आहे? अगं खाल्लं तर जगन ना. तू अशीच वाऱ्यावर मला वारा. पण द्या एक. केसाव फुगे इकडे. हा आहे का गोड गोड आहे. हा मोडील खोड हा जोरदार त्या मोडील घोड मानल्या. कोणाला म्हणलं तिला चालली कुणाला म्हणू रेशमी घे स्वस्त देईन ती ओळखीची. हा बरं किती रुपये किलो. 40 किलो कसे इकडला दाखव एक इकडला. इकडं आता हिकडं दिला नाही जरा पानचट होता इकडला लाल दिसतोय दाखव. लाल खाती लाल खाती लाल खाती बघ बाय येते महागारी. माघारी कशाला येते आता बघ. थोबाड तोंडाचे बोलत जाऊ नको ना अशी. मग मला म्हणशील हलकटच आहे खाती नुसतं रस्त्याने. चल पुढं. गावरा नाहीत कांडे केवढ्याला एक. वल्या सारखेच आहेत. वल्या वल्या वल्याचं अंड नसतंय. कोंबड्या नवीन अंजीर आणले हा का प्युअर गावरान कोंबडीचे. एवढ्या बारीक नसतात आमच्याकडे होत्या पटुड्या. आता कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला. आता घ्या ना गावरान अंडे चांगले असतात प्युअर खाल्लेले. गावरान कोंबड्या आहेत. कोल्हेवाडी झालेलं आमचं नाही मी. ही कोल्हेवाडी? हा, ही माझा पैसे कोल्हेवाडी. अहो फसवी त्यात. पैसे लोक नाहीत आम्ही. पुढून? देवीच्या मंदिरा पैसे आमचं गाव. अहो ते इंजेक्शन वाले अंडे नाहीत ना. नाही नाही तसे नाही तर. इंजेक्शन पुढे देतात. अहो इंजेक्शन वाले अंडे आता डुप्लिकेट पण अंडे आलेत मार्केट मध्ये बघावं लागतं नीट. फोडून बघू का एक? फोडून बघू. आता फोडून काय आता डोक्यावर फोडिता अरे कांदा- ओरिजिनल आहे ते बघा ना. काकडी बिकडी नाही तुम्हाला तोडून दाखवायला म्हणून तोडून दाखव. हा बरोबर आहे ओरिजिनल बघा ना त्याला. बाजार केल्यावर येतो. कोंबडीची शेवा कोंबडीची शी लागली आहे हे. अरे कलर असं नाहीये. कोणता बी बघा तुम्ही चेक करा. हा भारीत ना आता घ्या ना अंडे. हा, घेऊ घेऊ. बाजार भरल्यावर त्यात पिशवी ठेवू एक कुटायची ट्रे नाही. एक ट्रे घ्यायचा आपल्याला. 2 घे ना चालतंय. स्वस्त देते. हा, 2 म्हणले. हा हा. 5 केवढ्याला आहे. तांदूळची भाजी केवढ्याला दाखवा. घ्या 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 चांगली. घ्या ना एक मला लय आवडतं. बाई लय भारी. मिळत केवढ्याला नाही. तिच्या 2 द्या. बघितलं का? असा बाजार करावा लागतो. बोललं की लगेच दिलं पाहिजे. हुशार आहे आता तुम्ही. तुम्हाला बघा आता कसा बाजार करून दाखवते पुढे बघा कशी कमी तुला करते. बाजारात हानीत असते मी. बघते ना. कसा बघितलं का असं म्हणत तुम्हाला तुम्हाला- काय सांगायचं. अगं थोबड तोंडाचे रडती गळ्यात पडून म्हणशील लय त्रास आहे काय. सारखा बाजूला तुम्ही सारखा बाजूला हे असेच नाटक करीन. लई खडूशच नाही सासू लई खडूस घेतात काय तुम्ही तुमच्या सुनाला जीव लावीत जा. हा, जीव लावा. करूनच दाखव बाजार मला. बघा बघा आता बघते ना. चुका किती दिला. चुका 30 रुपये. 10 रुपयाला द्या चला. अहो 10 रुपयाला नाही येत बाबा मावशी. पहिली गोष्ट तर मी मावशी नाही मला ताई म्हणायचं. बरं ताई. दुसरी गोष्ट हे 10ला पाहिजे 10ला अहो 10ला येत नाही मग ताई. 10ला अहो नाही जमत. अहो 10ला अहो घ्यायची तर घ्या मग ताई. परवडत नाही ते. आता उन्हाळा चालू झाला. घ्यायची तर घ्या नाही तर पुढे जा. स्वस्त करती बाजार होय पुढं. अगं तुझ्याच्याने कधी बाजार व्हायचा. चल पुढं. स्वस्त बाजार करती. आता लय ऊन लागत आहे पिशवी लय जड झाली. हा दे ना इकडे डोक्यावर घेते मी. आण लय बाजार केला 4 पिशवी होता कणायला लागली. धर खाली. आता कशाला एवढी उतरत नाही वय काय घ्यायची इथं.
कशी पावशेर आहे मिरची? 50 रुपये. अरे एवढी महाग असते, कमी कर. सगळा बाजार तुमच्याच इथून घेत असते मी. तुला माहित नाही, तुझ्या आई मला सगळ्यांपेक्षा 20 रुपये कमी करीत असती, माहित आहे का? टमाटे हे इथूनच भरीत असते. ती शेजारची आहे ना, ती म्हणत असते हिथं नका घेऊ, लय महाग देतात. पण तुझ्या आईमुळे मी हिथंच बाजार करायला येत असते. अरे तुझ्या आईला लय माणुसकी, तुला बिलकुल माणुसकी नाही. खरंच लय बाई चांगली आहे ती. मावशी माझी मम्मी बाजारात येत नाही, मीच येतो रोज बाजारात, मम्मी नाही येत.